आपण भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील खांबा ह्या ठिकाणी आहोत आणि माझ्या मागं तुम्हाला बघू शकता की माझ्या पाठीमागं भरपूर शेतकरी उभे आहेत। ते शेतकरी त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमुळे प्रचंड शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते। काहींच्या कळपा पूर्ण पावसामुळे खराब झालेल्या होत्या, तर हातातोंडाशी आलेला धान पीक हा संपूर्ण अवकाळी पावसाने नष्ट केला। त्या दरम्यान तलाठी अधिकारी ग्रामसेवक यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन पाहणी करून त्यांचा नुकसान भरपाई आणि पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र हे जे शेतकरी आहेत यांच्या काही लोकांच्या शेतात जाऊन पंचनामा केला, मात्र त्यांचे नाव यादीत नाही आहेत आणि अशा लोकांचे नाव यादीत आहेत ज्यांच्या शेतात नुकसान झालीच नाही पण तरी त्यांना पैसे भेटले। तर ह्या संघर्षासाठी हे शेतकरी माझ्या पाठीमागे आहेत आणि हे शेतकरी आता थेट तहसील कार्यालयाला यांनी धाव घेतलेली आहे। त्यांचं काय म्हणणे आहे, त्यांची नुकसान किती झाली आणि त्यांचा काय संघर्ष आहे ह्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मी संतोष राजाराम इरले, राहणार खांबा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा। अतिवृष्टीच्या या लिस्टानुसार मी पटवाडी मॅडमकडे गेलो तर पटवाड्या मॅडमला म्हणलो अर्ध्या लोकांचं नाव आलं ना अर्ध्या लोकांचं का म्हणून नाही आलं, तर मॅडम म्हणाली का जे पाठवून ते बरोबरच आहे। तर ते सांगते ग्रामपंचायतीची कमजोरी आणि ते म्हणते का मी तुम्हाला जो वाटते तो तुम्ही करा, असं पटवाडी मॅडमला म्हणाले। ग्रामपंचायतीचे ऑपरेटर वगैरे विचारलो मी तर हे लिस्ट आम्ही पाठवलून म्हणतात। अशी हे फसवणुकी काम करून राहिले आणि कास्तकारायला का नाही वारंवार त्रास देऊन राहिले। का मागणी काय? मागणी आमची काय आहे का अतिवृष्टीमुळे ज्या कास्तकाराची नुकसान झाली, ज्या माणसाची नुकसान झाली त्याला त्वरित भरपाई द्यावा हीच आमची मागणी आहे। गावातील ज्यांची नुकसानच नाही झाली अशा लोकांना 20-20, 15-15, 10-10 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली। काहींना बियाण्यासाठी पैसे मिळाले, असे बहुतसे सर्वांना पैसे मिळाले। पण ज्यांची खरी नुकसान झाली असे माझ्या गावातील कमीत कमी 50 ते 60 शेतकरी आहेत की ज्यांची ओरिजिनल नुकसान त्यांचं नावच नाही आहे त्या यादीमध्ये। तर हे कसं आहे, गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत ह्या पदावर बसले आहेत त्यांच्याकडून जो हा गैरप्रकार घडत आहे गावामध्ये आणि जे शेतकरी ज्यांना खरी हक्काच्या नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती त्यांना हे गव्हर्नमेंटनं वंचित केला, त्याच्याबद्दल मी गव्हर्नमेंटकडे अशी मागणी करते की लवकरात लवकर त्वरित त्यांच्यावर कारवाई करून जे शेतकरी वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी। शेतकरी अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे ज्यांना आर्थिक नुकसान मिळायला पाहिजे होतं त्यांना मिळालेले नाही आहे आणि आज आम्ही तलाठी मॅडमकडे गेलेलो होतो सर्व शेतकरी, पण त्यांना विचारायला ते म्हणत आहेत की आम्ही जी यादी ग्रामपंचायत दिली तीच यादीवर आम्ही पैसे टाकलेले आहेत आणि ग्रामपंचायत म्हणत आहेत की आम्ही ग्रामपंचायतला विचारण्यात आलं तर ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणत आहेत की आम्हाला जी यादी आम्ही जे अर्ज दिलं होतं ते सर्व अर्ज आम्ही तलाठी मॅडमला दिलं, तर आज आम्ही जायचं कुठं हा एक सर्व शेतकऱ्यांकडे प्रश्न आहे। जर तलाठी मॅडम जर आम्हाला उडूची उत्तरं देत असतील तर आता आम्ही तहसीलदार यांना निवेदन देत आहोत आणि त्यांची जी कोणी कारवाई जे अधिकारी जर अशा प्रकारे जर शेतकऱ्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। टॉप न्यूज मराठीसाठी मी साहिल रामटेके, साकोली, भंडारा। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।